मिनिटं आमच्या महाराष्ट्रातल्या पोलिसांना सुट्टी द्या, एकाला आपण जिवंत ठेवणार नाही ही शपथ घेऊन आपण निवडणुका जायचंय। पोलिसांना सांगतो फक्त 5 मिनिटं मोबाईल बंद करून टाका आणि घरी जाऊन बसा। हे एवढे हातावर मोजणारे आहेत ना, आपल्याला 6 मिनिटं पण लागणार नाही। एवढे किडमकोड्यासारखे आपल्या महाराष्ट्रात आणि देशात आहे। ते निलेशजी बोलले ते योग्य आहे। आपल्या भारतामध्ये जे राहणारे जे बांगलादेशी रोहिंग्या मुसलमान आहेत, ते कोणाचं पाणी खात पित आहेत, ते कोणाची जमीन घेत आहेत, ते कोणाचे अधिकार मारतायत, आपले मारतायत। म्हणून ह्या अशा लोकांवर तुम्ही बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे बांधवांनो। हे बांगलादेशमध्ये असलेले लोक हे आपले कधीच होणार नाहीत, कारण का ह्यांना 2047 ला या भारताला इस्लाम राष्ट्र करायचं आहे। त्या मनामध्ये निश्चित पद्धतीने आहे आणि ह्या न्याययात्रेच्या निमित्ताने तोच संदेश सकल हिंदू समाज सिंधुदुर्ग म्हणून आम्हाला तिथपर्यंत पोहोचवायचा होता। तुम्ही भाषणात एक मुद्दा मांडला, पंतप्रधानांना तुम्ही विनंती केली की देशातले पोलीस आहेत ते बाजूला करा, एकही 5 मिनिटं हो 5 मिनिटं संख्येच्या अनुसार बोललो, कारण का आम्हाला त्यांना ठेचून संपवण्यासाठी 5च मिनिटं खूप आहेत, कारण ते संख्येने एवढे जास्त बांगलादेशी आणि रोहिंगे नाही आहेत। म्हणून मोदीजींनी परवानगी दिली तर 5 मिनिटामध्ये 5 मिनिटाचं ते काम करण्यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही तयार आहोत। पुढचा मोर्चा मुख्य मोर्चा असेल असंही तुम्ही इशारा दिला? हो, कारण का अत्याचार जे बांगलादेशमध्ये होत आहेत, रोज ठेचून मारलं जात आहे। आमच्या धर्मगुरूंना, इस्कॉन असेल अन्य धर्मगुरूंना अटक केली गेलेली आणि त्यांची केस लढवणारे वकिलांना पण मारून टाकलं जात आहे। आमच्या माता भगिनींवर सामूहिक बलात्काराचे घटना वाढत चाललेल्या आहेत। या बौद्ध समाजाच्या मूर्त्या विटंबना केली जात आहेत, बौद्ध समाजाला टार्गेट केलं जात आहे। या सगळ्याच्या विरुद्ध आमच्या मनात राग आहे ना। उद्या आज बांगलादेशमध्ये घडते, उद्या देशामध्ये घडू शकतं, म्हणून या सगळ्याबद्दल एक संदेश गेला पाहिजे आणि म्हणूनच आम्ही ते वक्तव्य केलेलं आहे। भाषणामध्ये आपण असंही म्हटलं की 2 आपत्ती असेल तर त्यांना जी लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढावा आणि आदिवासी समाजातील लोकांना 2 आपत्तीपेक्षा जास्त असेल, कारण का एका बाजूला मतदान करत असताना मोदीजी नको, हिंदुत्ववादी विचाराचं सरकार महायुती सरकार नको, पण अन्य वेळी आमच्या प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ घेणारे मुसलमान समाजाचे कुटुंबे असतात। मग तुम्हाला अगर तुमचा धर्मच महत्त्वाचा असेल मग तुम्ही लाभ कशाला घेता? आणि मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेमध्ये जे लाभार्थीची यादी आहे त्याच्यात बघितलं, त्याच्यामध्ये जास्त लाभार्थी हे त्याच संख्येचे दिसत आहेत। म्हणून मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना आम्ही विनंती करणार आहे, फक्त आमच्या आदिवासी समाजाला बाजूला म्हणजे वगळून बाजूला ठेवून अन्य ज्यांना 2पेक्षा जास्त अपत्य असतील त्यांना त्या योजनेमधून वगळावं, मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेत, जेणेकरून जास्तीत जास्त हिंदू समाज आणि त्याचबरोबर जे सरकारला मतदान करतात, मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात, महायुती आणि आमच्या देवेंद्रजींच्या विचारावर विश्वास ठेवतात, त्यांनाच आमच्या योजनेचा लाभ भेट